नमस्कार मित्रांनो, एका शेतकऱ्याची कमेंट आलती की जैन, टाटा, शक्ती, GK ह्या काही जुन्या ज्या कंपन्या आहेत त्या या वेंडर लिस्टमध्ये कधी येणार आहेत याविषयी सांगा, असे त्यांची कमेंट आलती. तर ह्या ज्या जुन्या कंपन्या होत्या, नामांकित कंपन्या होत्या आणि या ठिकाणी त्या कंपन्या भरपूर प्रमाणात चालत देखील होत्या, परंतु आता त्या कंपन्याचा त्या ठिकाणी कोटा दिसत नाही किंवा त्या ठिकाणी त्या कंपन्या दिसत नाही आहेत. तर मग ह्या कंपन्या कधी ॲड होणार आहेत, आम्हाला त्या कंपन्या निवडायच्यात. आता तुम्ही पाहिले होते किंवा दोन कंपन्या ॲड झालेल्या होत्या त्या ठिकाणी, सहज म्हणून एक होती आणि इकोजेन सोलर, अशा दोन कंपन्या ॲड झालेल्या होत्या. याआधी प्रीमियर कंपनी ॲड झाली, त्याआधी सावित्री कंपनी देखील काही ठिकाणामध्ये ॲड झाली. तर अशा नवनवीन कंपन्या येत आहेत, पण ह्या जुन्या कंपन्यांचं काय, त्या कंपन्या कधी ॲड होणार आहेत किंवा त्या कंपन्या कधी येणार आहेत याविषयी कळवा, असं शेतकऱ्याच्या कमेंट आलती. तर आपण आता थोडक्यात बघूयात की नेमकं ह्या ज्या जुन्या कंपन्या आहेत, नामांकित कंपन्या होत्या, चांगल्या चलत होत्या त्या कंपन्या, मग त्या सोलार कंपन्या अचानकच बंद का पडल्या, त्या ठिकाणी वेंडर लिस्टला त्या कंपन्या काय येत नाही आहेत, असं भरपूर सारे शेतकरी म्हणत होते. तर सर्वप्रथम आपण बघूयात की त्या कंपन्या कुठे गेल्या, नेमकं काय झालं. तर काय असतं की प्रत्येक विभागानुसार, जिल्ह्यानुसार किंवा त्या ठिकाणी तालुक्यानुसार त्या ठिकाणी सोलरचा कोटा हा दिलेला असतो. टाटा असो, GK असो, जैन असो किंवा शक्ती असो, अशा ज्या कंपन्या आहेत त्यांना देखील ठराविक कोटा हा त्या ठिकाणी दिलेला होता आणि दिल्या कारणामुळे त्या ठराविक कोटा स्टॉक पूर्णपणे त्या ठिकाणी भरला गेला, पार पडला गेला. जर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तो स्टॉक दिला असेल आणि भरपूर ठिकाणी काय होतं की शेतकरी लवकर कंपनी निवड करत नव्हती आणि लवकर न निवड केल्यामुळे तिथला स्टॉक हा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सफर केला जातो. मग अशा प्रकारे ते ट्रान्सफर केला असेल किंवा त्या ठिकाणी स्टॉक हा पूर्णपणे भरला गेलेला असणार आहे आणि ते भरला गेला स्टॉक असल्यामुळे त्या ठिकाणी आता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये येतात. काही ठिकाणी काय होतं की आपल्या जिल्ह्यामध्ये ती कंपनी येत नाही, परंतु दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असते, दुसऱ्या विभागामध्ये असते. मग आपल्या जिल्ह्याचा किंवा विभागाचा स्टॉक पूर्णपणे भरला गेलेला असतो आणि तो भरल्या कारणामुळे त्या ठिकाणी ती कंपनी तुमच्या जिल्ह्यामध्ये दिसत नाही आहे. मग आता इथून पुढे कधी दिसणार आहे, तर याविषयी सध्याचं काही अपडेट नाही, कारण आता इथून पुढे नवीन कंपन्या त्या ठिकाणी ॲड होत आहेत, येत आहेत आणि नवीन कंपन्या येत असल्या कारणामुळे हे जुन्या कंपन्याचं काय आणखी सांगता येत नाही किंवा कधी ॲड होतील, काय होतील. जसं काय लवकरात लवकर ॲड होतील तसं मी तुम्हाला व्हिडिओ बनवून वगैरे सांगणारच आहे. आणि इथून पुढे जर काही एखादी कंपनी आली किंवा त्या जुन्या कंपन्या जर आल्या तर तुम्हाला सांगणार आहे. तसं तर नवीन ज्या काही कंपन्या येत आहेत त्यावर तुम्ही फोकस करा, त्यापैकी तुम्ही एक कंपनी लवकरात लवकर निवडा आणि निवडल्यानंतर तुम्ही देखील त्या ठिकाणी सोलर हे तुम्हाला लवकर लवकर भेटलं जाईल. जुन्या कंपन्याच्या कधी येतील, काय येतील ह्याचं काही अपडेट नाही आहे सध्या, कारण त्यांना वर्क ऑर्डरचा काही भेटलेलं नाही आहे आणि जशी काही भेटेल किंवा जसं काही त्या ठिकाणी अपडेट येईल तसं मी तुम्हाला कळवतो. परंतु सध्या तर ते कंपनी येणार नाही आहेत, कारण सध्याचं तसं काय अपडेट कुठूनही आलेलं नाही. आणि ज्या काही जुन्या कंपन्या आहेत ज्या काही त्या येणार नाही आहेत, परंतु ज्या नव्या कंपन्या येत आहेत त्या कंपन्यापैकी तुम्ही एक निवडू शकता. त्यांना देखील 100% टेस्टिंग वगैरे करूनच त्या कंपन्या त्या ठिकाणी वेंडर लिस्टमध्ये ॲड केलेल्या असतात. म्हणून तुम्ही काय करा, जर नवीन जी कंपनी आलेली आहे ती लवकरात लवकर घ्या, ती तुम्हाला भेटेल. जुन्या कंपनीच्या प्रतीक्षात बसण्यापेक्षा नवीन कंपनी आलेली बरी. जर तुम्हाला जर जुनीच कंपनी हवी असेल तर जसं काय येईल अपडेट तसं मी तुम्हाला कळवतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कळवून घ्या. या व्यतिरिक्त कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.